कांदे पोहे हा जगातला असा सगळ्यात सोपा पदार्थ आहे की जो अचानक पाहुणे घरी येऊ देत किंवा अगदी सकाळचा नाश्ता असू दे किंवा संध्याकाळची छोटीशी भूक असू दे, चहासोबत कांदे पोहे असतील तर गंमतच निराळी असते. असे हे कांदे पोहे करताना आपली गडबड होते आणि मग फजिती होते जेव्हा आपल्या पोह्यांचा बनतो लगदा. पोहे अशा पद्धतीने भिजवा की ते दिवसभर जरी ठेवले तरी मऊ मोकळे आणि मऊसूत राहतील, अजिबात लगदा होणार नाही. पोहे भिजवण्याची एक छोटीशी ट्रिक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पोहे डायरेक्ट पाण्यामध्ये न टाकता पोहे मी एका चाळणीमध्ये काढून घेतले आणि खाली त्याच्या कढई ठेवलेली आहे आणि वरून पाणी घालून मी ते पोहे भिजवत आहे. पोहे भिजवल्या तर लगेच आपण फोडणी घालणार नाही. तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेतली. त्याच्यासाठी एक कांदा चिरून घेतला, 7-8 मिरच्या आणि लिंबू चिरून घेतला. तोपर्यंत कढई गॅसवरती ठेवली होती. कढई तापल्यावर त्यामध्ये तेल ॲड केलं. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी टाकली, थोडेसे शेंगदाणे घातले आणि ते तेलामध्ये परतून घेतले. नंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, तो परतून घेतला व त्याच्यामध्ये परत मिरच्या घातल्या व ते चांगलं सर्व कांदा लाल होईपर्यंत परतून घेतलं. नंतर त्यामध्ये हळद ॲड केली, चवीप्रमाणे मीठ घालून घ्या आणि हे सर्व बारीक गॅसवरती परतून घ्या. कांदा इथे करपला नाही पाहिजे. नंतर त्यामध्ये मध्यम गॅस असतानाच पोहे घालून घ्यायचे. ज्यावेळी आपण पोहे घालतो त्यावेळी खूप मोठा गॅस ठेवायचा नाही, नाहीतर पोहे कडक होतात. अगदी मंद गॅसवरती परतून घ्या. नंतर गॅस बंद केला, त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला. इथे तुम्हाला हवं तर तुम्ही साखर घालू शकता. शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि झाले आपले पोहे तयार.